सुखाचा मी सुगराणा सुगराणा कृपा अन्नपूर्णेची मी सुगराणा सुगराणा करते संसार सुखाचा. नमस्कार. सुगरणच्या आजच्या विशेष भागामध्ये मी शेफ तुषार तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. मंडळी, आज 14 नोव्हेंबर म्हणजेच आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान आणि सर्व मुलांचे लाडके पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजे चाचा नेहरू यांची जयंती. आजचा दिवस हा बालदिन म्हणून साजरा केला जातो, कारण चाचा नेहरू आणि मुलांचं एक खूप अतूट असं नातं होतं आणि तेच सेलिब्रेट करण्यासाठी आपण सुगरणच्या किचनमध्ये देखील काही मुलांना बोलवलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने सुगरणच्या किचनमध्ये आपण आज बालदिन साजरा करणार आहोत. चला तर पाहूया ही मुलं त्यांच्या खास रेसिपीज कोणत्या आपल्याला दाखवणार आहेत ते. स्वागत करूया आपल्या आजच्या पहिल्या लिटिल शेफचं, ध्रुवचं. हाय ध्रुव. हॅलो. कसा आहेस? मी ठीक आहे. बालदिनाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि आज शाळेला तर सुट्टी असेल, हो त्याच्यामुळे धमाल आहे. हो, आज खूप मजा आली. अरे, आणि आता तू जी रेसिपी दाखवणार आहेस ना, हो ती मला असं वाटतं की तुझे सगळे फ्रेंड्स बघणार आहेत ना. हो. ठीक आहे. सो आपल्या सगळ्या फ्रेंड्ससाठी तू आज कोणती रेसिपी दाखवणार आहेस? आज मी मेयो सँडविच बनवणार आहे. मेयो सँडविच. वाव. आज ध्रुव आपल्याला मेयो सँडविच ही रेसिपी दाखवणार आहे. थोडीशी तयारी तर नक्कीच आम्हाला करायला लागेल, हो ना? आम्ही ती तयारी करून घेतो, तुम्ही पटकन साहित्य लिहून घ्या. मिओ सँडविच. साहित्य: ब्रेड स्लाइस आवश्यकतेप्रमाणे, मिओनीज आवडीप्रमाणे, पिवळी, लाल आणि हिरवी सिमला मिरची प्रत्येकी 1 वाटी, कापलेला कोबी 1 बाऊल, कापलेला गाजर 1 बाऊल आणि बटर. साहित्य लिहून घेतलंय? परफेक्ट. ध्रुव, रेडी आहोत आपण? हो. येस. सांग पहिले काय करायचं. पहिले मला त्या मेयोनीज ब्रेड साठीचं मिक्स बनवायला लागेल. ओके. आणि त्याच्यासाठी मला एक मिक्सिंग बाउल लागेल. ओके. मिक्सिंग बाउल. चमच्याने आता मला मेयोनीज ह्याच्यात घालायला लागेल. ठीक आहे. हे घ्या शेफ. वाव. ह्याच्यात मेयोनीज घातल्यानंतर मला येलो कलरचा कॅप्सिकम, रेड कलरचा कॅप्सिकम, ओके, आणि ग्रीन कलरचा कॅप्सिकम. वाव, मस्त. सो इट्स कलरफुल. येस. आणि मग हे नीट मिक्स करून घ्यायला लागतं. ठीक आहे. आज ना ह्या छोट्या शेफचं मला सगळं ऐकायचं आहे, कारण त्यांचा दिवस आहे आज. आणि सगळ्या घरी ज्या ज्या रेसिपीज होणार आहेत ना लहान मुलांच्या, पालकांनी आज ऐकण्याशिवाय पर्यायच नाही आहे. पण मस्तपैकी मुलं देखील एन्जॉय करतात ह्याची खात्री आहे, कारण तुम्ही बघा ना ध्रुव ज्या पद्धतीने ते करतोय. परफेक्ट. ह्याच्यानंतर मला कॅबेज आणि ते गाजर ह्याच्यात घालायला लागेल. ओके. मी तुम्हाला थोडीशी हेल्प करू? हो, चालेल. चालेल. थँक्यू फॉर द परमिशन. वेलकम. गाजर हो. पूर्ण? हो. हे सगळं तुला मस्त फाईन चॉप करून दिलंय. हो. हे सगळं कोणी केलंय रे? हे माझ्या आईने. वाव, फॅन्टास्टिक. आता हे आपण बाजूला ठेवूया. ओके. मला एक प्लेट लागेल ज्याच्यात ब्रेड ठेवायचा आहे. ओके. चॉपिंग बोर्ड चालेल? चालेल. येस. आणि मग एक ब्रेड हवा आहे मला. एक मोठा ब्रेड घेतलाय आपण स्लाइस. त्याच्यासाठी एक नाईफ आणि नाईफवरती आता बटर घ्यायला लागेल. ठीक आहे. हे घे. आणि हे इथे अप्लाय करायचं. ओ हो हो. म्हणजे पूर्ण ब्रेड स्लाइसला आपण मस्त बटर लावून घेणार हो. आहोत. वाव. ध्रुव, तुला काय आवडतं? कोणती रेसिपी आवडते तुला? मला चिली चिकन फार आवडतं. वाव, चिली पण चिकन. मला ते बनवता येत नाही. आई बनवते ना? हो, आई घरी बनवते. हा, म्हणजे आई बनवते आणि तुला खायला आवडतं. हो. दॅट इज अ फॅन्टास्टिक थिंग यार, की मस्तपैकी आई आपल्यासाठी काय काय करत असते आणि आपण ते खात असतो. हो. पण कधी कधी जेव्हा तुम्ही तुमच्या पालकांसाठी बनवता तेव्हा त्यांना आनंद वाटतो हो, ना. खूप. सो नक्की बनवणार ना तू ह्याच्या पुढे? फॅन्टास्टिक. आणि तुला स्पोर्ट्समध्ये काय आवडतं? मला स्विमिंग आवडतं, म्हणजे मी स्विमिंग करतो. आणि क्रिकेट पण आवडतं. खरंच की आत्ताची मुलं आहेत ना, मल्टी टॅलेंटेड आहेत. त्यांना कुकिंग येतं, त्यांना अभ्यास तर उत्तम येतो, पण तरी पालकांची कटकट असते, अभ्यास कर रे बाळा, हो की नाही? हो. आता मला दुसऱ्या ब्रेडवरती पण बटर लावून घ्यायला लागेल. ओके. सो आपण दोन्ही ब्रेडला पहिल्यांदा बटर लावून घेणार आहोत.
आई ओरडते की नाही? थोडी. आणि बाबा? बाबा नाही एवढा ओरडत. अजिबात नाही. नाही. पूर्ण लावायचंय? हो. मी थोडीशी हेल्प करू? चालेल. तर मला एक असा प्रश्न आहे, तू कितवीत आहेस? मी आत्ता 7वीत आहे. बापरे. आणि कोणत्या शाळेत आहेस? हिरानंदानी फाउंडेशन स्कूल ठाणे. ठाण्याला आहे. हो. ओके. मस्त एन्जॉय करतील ना आज तुझे सगळे फ्रेंड्स हो. जेव्हा तुला सुगरणच्या किचन मध्ये बघत असतील. हो. मजा येणार आहे ना? हो. शेफ, तुम्ही सांगितल्याप्रमाणे, तुम्ही इन्स्ट्रक्ट केल्याप्रमाणे मी थोडंसं तुम्हाला हेल्प तर केलेली आहे. हो. आता काय करायचं आहे? आता आपण हे जे फिलिंग बनवलंय ते एका स्लाइस वरती लावून घ्यायचंय. हे, थँक्यू. मी पकडतो ते. हो. शेफ, तुम्हाला ही रेसिपी कोणी शिकवली आहे? ही माझ्या आईनी. प्रश्नच नाही आहे. मी त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं होतं चिली चिकन ना, हो. आणि ह्याच्यात चिकनचे पीसेस घातले तर ह्याच्यात चिकनचे पीसेस घालू शकतो. जे नॉनव्हेज खातात ते चिकन आयदर ग्रिल करू शकतात, नाहीतर ते शिजवून असं ह्याच्यात टाकू शकतात. टिप्स मिळतात तुम्हाला शेफकडनं. परफेक्ट. आता आपण हे दुसरा स्लाइस ह्याच्यावरती लावणार. ओके. नीट प्रेस करणार. ठीक आहे. आता आपलं तयार झालं. आयदर यू कॅन ऑल्सो ग्रिल इट अँड इट इट. आणि त्यांनी पण फार टेस्टी होतं. ओके. सो आपण नुसतंच खाणार आहोत, हो. बरोबर ना? पण ह्याच्यावरती अजून काही सजवायचं वगैरे? हो, सजवू शकतो ना. कॅप्सिकमनी सजवू शकतो. येलो कॅप्सिकम टाकू शकतो, ग्रीन कॅप्सिकम आणि रेड कॅप्सिकम पण टाकू शकतो. हो 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 हो. हेल्दी पण आहेत ना ते. एक्झॅक्टली. आणि ते कलरफुल पण दिसतात. फॅन्टास्टिक. सो आपण थोडंसं मस्त हे अरेंज करून घेऊया. हो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मिओ सँडविच. साहित्य: ब्रेड स्लाइस आवश्यकतेप्रमाणे, मिओनीज आवडीप्रमाणे, पिवळी, लाल आणि हिरवी सिमला मिरची प्रत्येकी 1 वाटी, कापलेला कोबी 1 बाउल, कापलेला गाजर 1 बाउल आणि बटर. कृती: प्रथम मिक्सिंग बाउलमध्ये मिओनीज, पिवळी, लाल आणि हिरवी सिमला मिरची घेऊन मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या. आता त्या मिश्रणात कापलेला कोबी आणि कापलेलं गाजर व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता ब्रेड स्लाइस घेऊन त्यावर बटर व्यवस्थित पसरवून लावा. नंतर तयार मिश्रण बटर लावलेल्या ब्रेड स्लाइसवर ठेवून पसरवा आणि वरून बटर लावलेली दुसरी ब्रेड स्लाइस ठेवा. तयार सँडविच गार्निश करा आणि सर्व्ह करा. अशा प्रकारे मिओ सँडविच तयार. साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतलीच असेल. शेफ, टेस्ट करू? तुम्ही टेस्ट कराच, पण हे मी बनवलंय आणि मला पण भूक लागली आता. सो मला पण खायचंय. काय बोलू आता आणखीन? शेफ, आधी तुम्ही आणि मग मी. चालेल? थँक्यू. हो. येस. फास्ट तुझं, फास्ट. टेस्ट करून बघतो. फॅन्टास्टिक. खूप छान झालंय. हे तुम्हाला कळलंच असेल. माझ्या रिॲक्शनची अजिबात गरज नाही असं मला वाटतंय, कारण शेफ इतक्या आवडीने खातायत, त्याच्यामुळे प्रश्नच नाही आहे. त्यांनी बनवलेली रेसिपी ते स्वतः खातायत म्हटल्यावरती नो डाऊट आज नक्की ही रेसिपी घरी करून बघा. अप्रतिम रेसिपी आहे. आणि ध्रुव, आय एम रिअली लकी की तू आज सुगरणच्या किचनमध्ये आला आहेस. तू इतकी छान रेसिपी सगळ्या आपल्या लिटिल शेफ्सना दाखवली आहेस, आणि तेही आजच्या बालदिनानिमित्त. थँक्यू. सुपर्ब ध्रुव. ध्रुव, तुला आमच्या सुगरणच्या पूर्ण टीमकडनं बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि हे छोटंसं गिफ्ट. ध्रुवनी आपल्याला फर्स्ट क्लास रेसिपी आज शिकवली आहे, आणि मला खात्री आहे ती नक्कीच तुम्ही करून पाहाल. आणि आता ह्यानंतर देखील एक लिटिल शेफ येणार आहे आणि ती एक रेसिपी आपल्याला दाखवणार आहे.
आणि ती लिटिल शेफ आहे मिहिका. पण त्या अगोदर घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण. सुगरण करते संसार सुखाचा.